स्वच्या अनुकूलतेकडून ती अनुकूलता समाज घटकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रवास आहे. स्व अनुकूलतेकडून सामाजिक अनुकूलतेकडे जाणारा प्रवास आहे. त्यात पहिली आहे ती यशोदा वाकणकर. यशो ही स्वतः आहे कमर्शियल आर्टिस्ट, पण तिला एपिलेप्सी म्हणजे फीट येणे या आजाराने तिची लहानपणापासून सोबत केली. त्यानंतर एका ब्रेन सर्जरीनंतर ती या आजारातून पूर्णपणे मुक्त झाली. पण त्यामुळे तिची जी संवेदना जागृत झाली आणि सहवेदना जागृत झाली, त्यामुळे तिने संवेदना फाउंडेशनची उभारणी केली, ज्याच्यामध्ये एपिलेप्सीचा सपोर्ट ग्रुप हा तिने उभा केलेला आहे. त्यामध्ये तिचं प्रचंड मोठं काम आहे. त्यासाठी तिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार पण मिळालेला आहे. आज आपण तिचं काम त्याच्यात बघणार आहोत. दुसरी जी आहे ती विद्या गोखले. विद्या गोखलेला भेटला टाईप 1 डायबेटीस अतिशय लहान वयात. टाईप 1 डायबेटीस म्हणजे काय की अशा प्रकारचा मधुमेह ज्याच्यामध्ये तुमच्या शरीरात इन्शुलिनची निर्मिती अजिबात होत नाही, पूर्ण थांबते, आणि त्यामुळे दिवसातून 3 ते 4 वेळा इन्शुलिन घेण्याशिवाय पर्याय नसतो. विद्याची याच्याशी भेट झाली, पण त्यातनं तिने अतिशय हिरिरीने वाट काढली. आज विद्या ही एक आयडियल टाईप 1 डायबेटिक पेशंट अशी समजली जाते. त्यानंतर तिने KEM हॉस्पिटल डायबिटीस युनिट जे आहे पुण्यातलं, तिथे एक सपोर्ट ग्रुप स्थापन केला. त्या सपोर्ट ग्रुपची विद्या आधारस्तंभ आहे. त्यामध्ये डायबिटीस एज्युकेटर किंवा काउन्सिलर या वेगवेगळ्या भूमिका विद्या पार पाडते. आणि तिसरी आहे अस्मिता मोकाशी. स्वतः MSc ॲनालिटिकल केमिस्ट्री असलेल्या अस्मिताताईंनी पुढे जवळच्याच एका व्यक्तीला जेव्हा शिझोफ्रेनिया या मानसिक आजाराने ग्रस्त केलं, शिझोफ्रेनिया म्हणजे काय अस्मिताताई सांगेलच, त्यावेळी तिच्या करिअरची दिशा बदलली आणि तिने ह्या शिझोफ्रेनियाचा सपोर्ट ग्रुपमध्ये ती दाखल झाली. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या IPH इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ या संस्थेमध्ये हा सपोर्ट ग्रुप चालवला जातो आणि गेली 17 वर्ष अस्मिताताई तिथे काम करते. आणि त्यातलं तिचं काम काय आहे हे आपण बघणार आहोत. तर आपण गप्पांना सुरुवात करूया. आणि तू म्हणालीस ना या तिघीजणी दुर्गा आहेत आणि त्याच वेळेला त्या अतिशय सौम्य सोज्वळ दिसत आहेत. तर खरं म्हणजे हे जे कॉम्बिनेशन आहे हे आपल्या परंपरेमध्ये आहेच. आपल्या गोव्याकडे शांता दुर्गा नावाची देवीच आहे की. हो, शांता आणि दुर्गा. त्यामुळे दोन्ही आहेतच त्या तिघीजणी. तर आपण गप्पांना कोणापासून सुरुवात करूया? यशोपासून. यशो, मला वाटतं वयाच्या 7व्या वर्षापासून तुला फिट्स यायला सुरुवात झाली. फिट येणं म्हणजे समाजात एक प्रकारचा ऑरा असतो किंवा एक स्टिग्मा असतो आपण म्हणू, की त्यामुळे इतर घाबरतात किंवा विचित्र वाटतं. तुझ्या आई वडिलांनी ही सिच्युएशन कशी हाताळली? तुला त्यांनी कसं वाढवलं? आणि याच्यात ॲक्च्युली मला लहानपणापासून कुठलाही त्रास नव्हता. मी अतिशय सुदृढ मुलगी अशी होते. आणि पण एक दिवस माझ्या वयाच्या 7व्या वर्षी मी शाळेतून घरी आले, तर तेव्हा मी अचानक चक्करून पडले. आणि तो माझा पहिला त्रास होता. किती वर्षाची होती? 7 वर्षाची होते. आणि माझे आई बाबा घरी नव्हते, पण शेजारी आमच्या काका काकू राहायचे, तर मी काकूच्या घरी होते. तर काकू मला लगेच घेऊन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे गेली. आता असं म्हणतात की त्या दिवशी मी बराच संध्याकाळपर्यंत मी बेशुद्ध अवस्थेत होते. आणि नंतर संध्याकाळी जाग आल्यानंतर त्याच्यानंतर माझ्या आयुष्यात एपिलेप्टिक फिट्स येणं रेग्युलर हे सुरू झालं. बरं, त्यांनी आईबाबांनी ही परिस्थिती कशी हाताळली? तर अर्थातच आईबाबांनी ही परिस्थिती खूपच छान हाताळली. म्हणजे मी खूप स्वतःला सुदैवी म्हणते की मी अनिल अवचट आणि सुनंदा अवचट यांची मुलगी आहे. आणि हे पण मी नेहमी म्हणते की आपण कोणाच्या पोटी जन्माला तो हे आपल्या हातात नसतं, पण तरीसुद्धा ते आपण कसं घेतो हे आपण नक्कीच हे करू शकतो. तर आईबाबांनी ते खूप छान पॉझिटिव्हली घेतलं आणि मला कधीही असं डोक्यावर बसू दिलं नाही त्यासाठी की शाळा बंद करू दिली नाही. आणि त्याचं नॉर्मलाइज केलं ते घरात. नॉर्मलाइज केलं म्हणजे प्रचंड काळजी घ्यायची आता तुझं कसं होणार. म्हणजे फिट येणं हा शब्द सुद्धा कधी वापरला नाही की मला कधी फिट येऊन गेले की मी आईला सहज म्हणायचं की आई मला त्रास होऊन गेला. त्रास होणं असा शब्द वापरला मी घरी.
आणि आईबाबांनी ते खूप छान घेतलं. आणि नंतर नंतर तर तू म्हणायला लागली छोटा त्रास, मोठा त्रास, मध्यम त्रास. हो. आणि हे सुद्धा सांगेन की मला जेव्हा त्रास सुरू झाला एपिलेप्सीचा, तर ते असं खूप मजेने सुद्धा घेतलं. की त्याचं उदाहरण म्हणजे की एपिलेप्सी झाल्यावर तुम्हाला सकाळ संध्याकाळ गोळ्या घ्याव्या लागतात. तर बाबांनी सुरुवातीलाच अगदी पहिल्या दिवशीपासून अशा 2 छोट्या डब्या केल्या घरी. तेव्हा फक्त गार्डिनल ही एकच गोळी असायची त्या काळी. तर सकाळच्या गोळ्या त्याच्यावर सूर्याचं चित्र काढलं आणि संध्याकाळच्या गोळ्या त्याच्यावर चंद्राचं चित्र काढलं. तर मी 7व्या वर्षीपासून मी गोळ्या घ्यायला लागले, कारण मी खूप आनंदाने घ्यायचे की सूर्याची गोळी घ्यायची आहे, चंद्राची गोळी घ्यायची आहे असं. तर त्यामुळे मी खूप इंडिपेंडंट बनत गेले प्रत्येक बाबतीत. आणि त्यांनी मला असं कधीच ओव्हर प्रोटेक्ट केलं नाही की तू हे करू नको, तू ते करू नको, असं केलं नाही. जसं ताईला वाढवलं तसंच मला वाढवलं. पण परीक्षेला जाताना सुद्धा समजा एखादी जर फिट आली तर मग काय करायचीस तू? दांडी मारायचीस परीक्षेला? नाही, असं कधी एकतर मी शाळेचं कधी फार टेन्शनच घेतलं नाही, शाळा कधी सिरियसली घेतली नाही सुदैवानी. त्यामुळे परीक्षेचं फार टेन्शनही घेतलं नाही. पण जरी मी कधी एपिलेप्सीचं कारण सांगून शाळा बुडवणं की असं काही म्हटलं तर आईने मला ते कधी करू दिलं नाही. तर ती म्हणायची की ठीक आहे, त्रास तर होऊन गेला ना, इट्स ओके, जा शाळेला. म्हणजे जसं इकडे छान वातावरण होतं घरामध्ये, पण समाजातलं वातावरण त्याच्यात काही तुला त्रास? हो, ते जाणवायचं, अर्थातच जाणवायचं. कारण बाहेरच्या लोकांना कुणाला हे माहितीच नसायचं की एपिलेप्सीबद्दल काय, किंवा कुणाला त्रास झाला, फिट आली तर काय करावं, काय करू नये, हे सुद्धा कुणालाही माहिती नसायचं. मला कधी समजा रस्त्यात मी बाहेर असताना त्रास झाला, अगदी आमच्या कॉलनीच्या बाहेर किंवा कुठे, तर खूप लोक जमायची. आणि मला फिट येऊन गेल्यानंतर लगेच बोलता यायचं नाही, त्यात काळ जातो काही, तुम्ही जरी नॉर्मल झालात तरी. तर मग लोक जे बोलत असायची ते कानावर पडून मला खूप राग यायचा की कोणीतरी पटकन म्हणतं वेड लागलं आहे, किंवा कोणीतरी पटकन म्हणायचं की कांदा आणा, चप्पल आणा. तर मला माहिती असायचं की अरे नका आणू कांदा, चप्पल, आणि मी वेडी नाही आहे, मी नॉर्मल आहे, असं माझ्या मनात खूप असायचं. पण ते बोलता यायचं नाही. पण जे लोक ही कॅटेगरी आहेत हे काही म्हणायचे. पण त्यावर उपाय म्हणून आईबाबांनी एक नेहमी सांगून ठेवलं होतं की लोक काय म्हणतात यावर फुली मारायची. आपल्याला आपलं मत माहिती आहे आणि आपल्याला काय सिच्युएशन आहे ते माहिती आहे, त्यामुळे लोक काही का म्हणे ना, आपण छान राहायचं. बरं, एकदा म्हणजे आता जाणत्या वयामध्ये थोडी स्थिरावल्यावरती तुला असं कळलं की एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये मेंदूवरची शस्त्रक्रिया होऊ शकते आणि त्याच्यातून याच्यावरती आपण कंट्रोल या एपिलेप्सीवरती करू शकतो. पण मेंदू शस्त्रक्रिया असं म्हटल्यावरती त्याचं टेन्शन आलं का? ॲक्च्युली ती सिच्युएशन एक नंतर आली. त्याच्या आधी मला पराग भेटला. त्याच्या आधी आमचं लग्न झालं ते सांगते. ॲक्च्युली मला एपिलेप्सीचा एवढा त्रास होता किंवा हे होतं तरी सुद्धा मी आईने एक गोष्ट सांगितली होती की आपल्यात आत्मविश्वास जो असतो ना, तर त्यामुळे आपण गोष्टींवर ओव्हरकम करू शकतो, हे आईने खूप लहानपणापासून शिकवलं होतं. त्यामुळे मला त्याचा कुठेच करिअर किंवा कॉलेज किंवा शिक्षणात प्रॉब्लेम आला नाही. आणि जेव्हा पराग भेटला आणि जेव्हा आम्ही लग्न करायचं ठरवलं, तर तेव्हा त्याच्या घरच्यांना थोडंसं आश्चर्य वाटलंच अर्थातच की तिला तर एपिलेप्सीचा त्रास आहे ना वगैरे. पण पराग त्याच्या मतावर इतका फर्म होता की तो असं म्हणाला की तिला आत्ता त्रास आहे एपिलेप्सीचा, समजा तिला लग्नानंतर सुरू झाला असता तर आपण काहीतरी केलंच असतं, तसंच आपण वी विल ट्राय अवर बेस्ट, ह्या मतावर तो राहिला आणि त्यांनी माझ्याशी लग्न केलं. तर हे मला तेव्हा मी हे खूप गृहीत धरलं. पण आत्ता मी जेव्हा एपिलेप्सी क्षेत्रात काम करते तेव्हा असं कळतं की हे किती महत्त्वाचं होतं. त्याच्यानंतर आम्ही दोघं परागच्या कामामुळे आम्ही युरोपला गेलो होतो, बेल्जियमला गेलो. तिथे मी एका खूप मोठ्या ॲक्सिडेंटमधनं गेले की मला एकदा स्वयंपाक करत असताना फिट आली आणि हॉटप्लेटवर माझा हा उजवा हात मागून आणि पुढून दोन्हीकडून भाजला आणि 3rd डिग्री बर्न झाला होता आणि लगेच मला ॲडमिट केलं. हे मी 1-2 ओळीत सांगते, पण ह्याच्या मागे खूप मोठी इतिहास आहे. तर तेव्हा मला ॲडमिट केलं, तर तेव्हा परागला असं खूप वाटायला लागलं की आता काहीतरी करणं गरजेचं आहे. तर म्हणून त्यांनी माझ्या डॉक्टरांना फोन केला किंवा एपिलेप्सी सर्जरीजबद्दल वाचलं होतं त्याबद्दल सर्फिंग केलं, त्रिवेंद्रमच्या डॉक्टरांना फोन केले आणि लगेच माझी अपॉइंटमेंट घेतली आणि तिथून आम्ही डायरेक्ट गेलो. तर तेव्हा मला भीती अजिबातच वाटली नव्हती, जे तू पहिल्यांदा विचारलंस ते. कारण कसं असतं की तुम्ही एखाद्या गोष्टीतनं खूप सफर होत असता, तर तेव्हा त्याच्यातनं बाहेर निघण्याचा जर काही मार्ग दिसत असेल, जर आशेचा किरण दिसत असेल, तर त्यात काहीच हे वाटत नाही. म्हणजे आजकाल कुठलीही सर्जरी करून घेण्यापूर्वी डॉक्टर तुमच्याकडनं सही करून घेतात, तसंच तिथेही माझ्याकडनं करून घेतली होती की तुला आत्ता महिन्यातनं 10-12 फिट येत आहेत, पण वर्षातनं एखादी येऊ शकते. तर मी हो म्हटलं. तर मी म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे
तुम्हाला किती सिव्हियारिटी आहे त्याची, तर त्याच्यावर तुम्ही ते करता. तर तसं मग आम्ही पराग आणि मी त्रिवेंद्रमला गेलो, माझ्या अनेक टेस्ट केल्या, त्यातून सर्जरी होईल असं कळलं आणि 2 जुलै 2003 ह्या दिवशी माझी ब्रेन सर्जरी झाली. बरं, मला सांग, या आजारामध्ये म्हणजे तो एपिलेप्सीचा तुझा आजार आहे, त्रास आहे, तर या आजारामध्ये नेहमी आपण काय म्हणतो ना की कॉन्शियसनेस, आपला जागृती, याच्यावरती आपला कंट्रोल असतो सर्वसाधारणपणे, म्हणजे आपण झोपतो, जागे होतो वगैरे. या आजारामध्ये तो कॉन्शियसनेस वरचाच कंट्रोल आपला जातो. ही खूपच खरी हो, भीती निर्माण करणारी गोष्ट असेल ना ग मनात. हो, खरंच आहे. कारण आपण काय बोलतोय हे आपल्या हातात नसतं. तेव्हा आपण काहीतरी बरळत असतो की ज्याचा काही संबंध नसतो आपल्या शब्दांशी, आणि आपल्याला असं वाटतं मी का बोलतीये हे, मी काय बोलतीये, किंवा मला कॉम्प्लेक्स पार्शियल सीझर असल्यामुळे मी फॉर्च्युनेटली पडायचं नाही, पण तरीसुद्धा ज्यांना जनरलाइज सीझर येते तर त्यांचा तर काहीच कंट्रोल राहत नाही स्वतःवर. आणि मला असं एखादी गोष्ट बोलायची असायची की मला हे करायचं आहे, मला आत्ता हे होतं आहे, पण ते मला म्हणता यायचं नाही. आणि कधी कधी माझ्या म्हणजे मनात लँग्वेज प्रॉब्लेमसुद्धा मला एपिलेप्सीमुळे असल्यामुळे इवन त्याच्यानंतर मी काही लिहायला बसले तर मी स्पेलिंगसुद्धा चुकवायचे, किंवा काही सांगायचा प्रयत्न करते, ते काहीच माझ्या हातात राहायचं नाही, किंवा मला गोळी घ्यायची असेल तर मी दुसऱ्याच कुठल्या तरी गोळीला हात लावायचे. असं सगळं व्हायचं ना. हो, पण ह्या सगळ्याला तू, म्हणजे मी तुला तेवढ्याच लहानपणापासून पाहतोय, तर मला असं दिसतं की तू तुझा आजार, त्याच्यामुळे होणारा त्रास आणि तुझं बाकीचं आयुष्य याला खूप चांगल्या पद्धतीने असं वेगळं वेगळं करू शकलीस. हो, म्हणजे आजार होता म्हणून मी कुठे कमी पडले असं अजिबातच झालं नाही. कारण आईने मला एक तर लहानपणी हा त्रास व्हायच्या आधी मला एकूण पाण्यात खेळायला किंवा पोहायला वगैरे खूप आवडायचं. तर पण हा त्रास सुरू झाल्यानंतर पोहणं बंद झालं. तर किंवा मला सायकल चालवायला खूप आवडायची, पण आता मला आईचं आश्चर्य वाटतं की तिने माझी सायकल चालू ठेवली. पण तिने असं केलं की माझी शाळेतली मैत्रीण माझ्याबरोबर नेहमी यायची, तर तिला सांगून ठेवलं हिला त्रास झाल्यावर काय करायचं काय नाही. तर मी 10वीपर्यंत शाळेत सायकलनीच गेले पत्रकार नगरपासनं, आणि माझी मैत्रीण अंजू नेहमी असायची आणि मला त्रास झाला की ती माझ्या सायकलचा ब्रेक दाबायची, तिच्या सायकलचा दाबायची, आम्ही दोघी थांबायचो 10 मिनिटं आणि परत शाळेत जायचो. तर हे आईने जे मोकळीक दिली ना, तर ती फार बरं झालं असं मला वाटतं. किंवा आईने हे शिकवलं की ठीक आहे, तू पोहू नाही शकत आहेस ना, पण करू तर अनेक गोष्टी शकते आहेस. किंवा ज्यावर बंधनं आली होती ते माझ्या शाळेचे मार्क कमी झाले होते आणि नंतर आणखीन कमी होत गेले, त्रास वाढत गेला तसं. पण आई म्हणायची की मार्कांवर काय आहे लाईफ, म्हणजे असं हे आई बाबा खूप सांगायचे. बाबा मुद्दाम त्याला तो कसा नापास व्हायचा ते सांगायचा, किंवा बाबा कधी कधी तर म्हणायचा ठीक आहे तुला तर कमीच मार्क पडतात ना, तू तर नापासून बघ एकदा, अजून ती मजा आहे असं. तर हे असं घरी वातावरण असल्यामुळे मला त्या कमी मार्कांचं काहीच वाटलं नाही. आणि उलट मला आईबाबांनी मग चित्रकलेला प्रोत्साहन दिलं, लहानपणापासून गाण्याच्या क्लासला घातलं, किंवा हे सगळं मी खूप आनंदाने करत आले. आणि त्यामुळे मला एपिलेप्सीचा त्रास आहे म्हणून काही खूप वाईट आहे असं कधी वाटलंच नाही. मला वाटतं ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे ना, की एक भाग आपल्या आयुष्यातला त्रासाचा आहे, पण त्याची काळी सावली आपण आपल्या आयुष्यातल्या इतर भागांवरती किती घालायची किंवा नाही, हा चॉईस आपल्या हातामध्ये असतो. आणि तो चॉईस प्रत्येक वेळेला यशो वापरताना आम्हाला सगळ्यांना दिसलेली आहेस. आपण थोडं आता विद्याकडे जाऊया. विद्या, तुला जेव्हा कळलं की आपल्याला टाईप 1 डायबिटीस आहे आणि आयुष्यभर इन्शुलिन घ्यायला लागणार आहे, तो धक्का कसा बसवला ग तू आणि तुझ्या घरच्यांनी? तू किती वर्षाची होतीस तेव्हा? मी 19 वर्षाची होते. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे पुढील आयुष्याची स्वप्न बघायचं, स्वप्न रंगवण्याचं किंवा काहीतरी आयुष्याची दिशा ठरवण्याचं असं वय होतं. आणि त्या वयामध्ये अगदी अचानक, म्हणजे काहीही ध्यानीमनी नसताना माझ्या मधुमेहाचं निदान झालं. कसं झालं डायग्नोसिस? आत्ता जर विचार केला तर तसं मला लक्षणं जाणवत होती, पण त्यावेळेला इतका अवेअरनेस नव्हता, त्यामुळे त्या लक्षणांकडे आम्ही काही विशेष लक्ष दिलं नाही. वाढतं वय आहे, भूक तर लागणार, पाणी पिते त्यामुळे वॉशरूमला सारखं जावं लागणार, असं आम्ही त्या गोष्टींकडे लक्ष देत होतो. वजन कमी झालं होतं, पण असं वाटलं नाही की डायबिटीस किंवा असं हे. तर अचानक एक म्हणजे दिवाळी वगैरे संपलेली होती, ऑक्टोबर महिनाच होता, 28 ऑक्टोबर 1987, म्हणजे माझा तो पुनर्जन्माचा दिवस आहे. तर त्या दिवशी अचानक सकाळपासून माझा त्रास वाढत गेला आणि मी बेशुद्ध पडले, म्हणजे कोमामध्ये गेले. आणि त्या
ह्यानी ते लक्षात आलं. तोपर्यंत काहीही म्हणजे माझं शिक्षण, डान्स क्लासला मी जात होते, सगळ्या ॲक्टिव्हिटी माझ्या व्यवस्थित चालू होत्या. बरं, मग नंतर डायग्नोज झाल्यावरती काय काय बंधनं आली? पहिलं असं झालं की डायग्नोज जो झाला तो माझ्या आईवडिलांनी खूप पॉझिटिव्हली घेतला. म्हणजे त्या गोष्टीचा त्यांनी कधीच बाऊ केला नाही. जसं यशोच्या हां, अगदी. म्हणजे आता मी जेव्हा इतर पालक बघते की खूप टेन्समध्ये येतात समोर, रडत असतात आणि अतिशय त्यांना टेन्शन आलेलं असतं, पण माझे आईवडील कधीच रडले नाहीत, त्यांनी कधीच दुःखी चेहरा केला नाही आणि माझ्यासमोर कधी निगेटिव्ह गोष्टी किंवा हे कधी बोललेच नाहीत, कधीही नाही. त्यामुळे तो ॲक्सेप्टन्स माझ्यात बहुतेक त्यामुळे आला सकारात्मक. पण आता रोज इन्शुलिन इंजेक्शन घेणं म्हणजे कुठलंही इंजेक्शन घेणं ही काही फार सुखदायक गोष्ट असू नाही शकत. ह्याच्याकडे तू कशी, म्हणजे ह्याला तू कसं ऍडजस्ट केलं स्वतःला? ॲडजस्ट म्हणजे काय, आता एक तर वस्तुस्थिती ॲक्सेप्ट करणं हे मी शिकले आईवडिलांकडून, की जी आहे वस्तुस्थिती ती आपण मान्य केली पाहिजे. मग ती जर आपण सकारात्मक घेतली तर आपल्याला त्याचा अजिबात त्रास होत नाही. मग तू स्वतः इंजेक्शन द्यायला शिकली? हो. म्हणजे मला सुदैवाने डॉक्टर पण असे भेटले की ज्यांनी पेशंट एज्युकेशनवर भर दिला, डॉक्टर याज्ञिक, आणि त्यांनी आम्हाला सक्षम बनवण्यामध्ये त्यांनी जास्त हे केलं की इंजेक्शन पहिल्या दिवसापासून ॲडमिट असतानाच इंजेक्शन घ्यायला शिकवणं आणि या गोष्टी, आणि त्याच आम्ही अजूनही फॉलो करतो की पेशंट नाही म्हणायचं, ही गोड मुलं किंवा टाईप 1 मुलं असं म्हणू आपण, ती ॲडमिट झाल्यावर पहिल्या दिवसापासून आम्ही त्यांना ह्या काही गोष्टी फॉर्मली सांगतो की बाबा आता तुला आयुष्यभर इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यायचं आहे. म्हणजे तिथे आम्ही असा भावनांचा विचार न करता की काय वाटेल हळूहळू सांगू असं नाही. जे आहे ते आहे. हे 4 वेळेला दिवसातनं इंजेक्शन आणि आयुष्यभर हे घ्याव्याच लागणार आहे. मग ते कसं जेव्हा घेणारी व्यक्ती समोर आहे तेव्हा त्याला जास्त बळ येतं नाही का? बरं, मला सांग, परत तुझ्या स्टोरीकडे जाऊया. आई बाबांनी तर स्वीकार खूप चांगला केला. जसा यशोला पराग मिळाला तसा मला संजू मिळाला. तो कसा मिळाला? आम्ही एकत्रच शिकत होतो आणि म्हणजे माझ्या मधुमेहाचं जे निदान झालं त्याच्या आधीपासूनची आमची ओळख आहे, त्यामुळे डायबेटीसचा आमच्या लग्नामध्ये कुठे अडथळा नाही आला. आणि अगदी म्हणजे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की माझ्या माहेरसारखीच सासरची मंडळी आहेत, की कुठेही मला कुठलीच गोष्ट जाणवू दिली नाही आणि माहेरच्या इतकंच ती सगळेजण मला प्रेमाने जपतात आणि घर आपण बदललंय हीच जाणीव मला खरं तर होत नाही. तर त्यामुळे हा अडथळा मला डायबेटीसचा अडथळा असा या ह्याच्यात आलेला नाही अजिबातच. आता नंतर आपण तू डायबेटीसच्या क्षेत्रात कशी आलीस त्याच्याकडे आपण जाऊ. आता आपण जरा अस्मिताची गोष्ट ऐकूया. अस्मिता ताई, तू शिझोफ्रेनिया सपोर्ट ग्रुपमध्ये काम करतेस, पण शिझोफ्रेनिया म्हणजे नक्की काय? ऍक्च्युली डॉक्टरांच्या समोर मी स्किझोफ्रेनिया म्हणजे काय सांगणं म्हणजे जरा मला विचित्र वाटतंय. नाही, उलट तुझ्या भूमिकेतनं ऐकायचंय मला. पण म्हणजे मला कळलेला स्किझोफ्रेनिया सांगते. म्हणजे मला टेक्निकल आणि मेडिकल टर्म्स नाहीत, मला कळलेला स्किझोफ्रेनिया सांगते. ॲक्च्युली जसं डिप्रेशन हा भावनेचा आजार आहे तसं मला असं वाटतं स्किझोफ्रेनिया हा विचारांचा आजार आहे आणि त्या विचारांच्या आजारामुळे ना माणसाला भ्रम आणि भास होऊ शकतात आणि त्याच्यामुळे माणूस स्वतःचं एक काल्पनिक वास्तव निर्माण करतो आणि तो इतर जगापासून थोडा दूर व्हायला लागतो. ॲक्च्युली ना ह्याच्यामध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेवर परिणाम नाही होत, पण त्याची कार्यक्षमता खूप कमी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की खूप शिक्षण घेतलेली मुलं आहेत पण बाहेर जाऊन नोकऱ्या करत नाहीत, पटापट नुसत्या नोकऱ्या सोडतात, इंटरव्ह्यू छान देतात, 4 महिने जातात, 5व्या महिन्यापासून त्यांचा आजार उलटायला सुरुवात होतो. आणि ह्याचं कारण म्हणजे ना समाजामध्ये ते चांगल्या पद्धतीने इतरांशी कम्युनिकेट नाही करू शकत, संवाद नाही करू शकत. मग त्यांना कुठेतरी स्वतःला असं वाटत असतं की अरे ह्यांना आपल्या आजाराबद्दल कळलं तर, कारण ना ह्या मानसिक आजाराला ना खूप कलंक म्हणजे खूप स्टिग्मा आहे, म्हणजे कुठलं तरी मागच्या जन्मीचं पाप किंवा अशा टाईपचं त्याला समजलं जातं. या आजाराची आणि तुझी भेट कशी झाली? ॲक्च्युली आमचं लग्न झालं एप्रिल 85ला आणि माझ्या मिस्टरांना हा आजार आहे आणि अजित नाव, म्हणजे मी आता अजितच म्हणेन कारण ते मिस्टर नवरा वगैरे मला फार विचित्र वाटतं.
तर साधारणपणे त्यांची लक्षणं आधी दिसत होती, पण ती लक्षणं आहेत हे अनफॉर्च्युनेटली कुणालाच कळलं नाही. आणि सप्टेंबरमध्ये त्यांचं एकदम BP खूप हाय झालं आणि ते म्हणजे फिट येऊन पडले. आणि त्यावेळेला माझा मामा होता, आमचं एक फॅमिली फंक्शन होतं, आणि त्यावेळेला त्याला काहीतरी ते सगळं विचित्र वाटलं, कारण ॲक्च्युली आमचं लग्न ओळखीतनं झालेलं आहे. तर हे त्याला काहीतरी वेगळं वाटलं. म्हणून मग म्हणजे त्यांनी कसं निदान केलं मला माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं की तुम्ही सायकियाट्रिस्टकडे जा म्हणून. बरोबर. म्हणजे त्या वेळेला आता आपल्या पतीला, आणि नुकतंच लग्न झालेलं आहे, आपल्या पतीला अशा तऱ्हेचा गंभीर मानसिक आजार आहे हे कळल्यावरती तुझ्या मनात तऱ्हेच्या भावना आल्या असतील. मी खरं सांगू का की त्यावेळेला मला ह्याचं गांभीर्य नव्हतं कळलं. म्हणजे की आजार आहे, औषधं घ्यायला लागतील, आता माझ्या डे टू डे लाईफमध्ये काहीतरी बदल घडणार आहे एवढं मला कळत होतं. पण ह्याच्या पुढे जाऊन ना मी ॲक्च्युली ज्या वेळेला त्या आजाराबरोबर राहायला लागले त्यावेळेला मग त्याच्यातल्या खाचाखोचा आणि काय काय मला प्रॉब्लेम्स येऊ शकतात हे मला कळायला लागलं. मग त्यावेळेला थोडी वैफल्याची, निराशेची अशी भावना आली का? खरं सांगू का की म्हणजे हा जो माझा प्रवास आहे ना तो बाय चॉईस आहे. थोडंसं सांग ना जरा. हां, म्हणजे ज्या वेळेला हा आजार झाला तेव्हा कदाचित मला त्याच्याबद्दल खूप सारं काही कळलं नसेल, पण माझ्या वडिलांना आणि भावाला त्याचं गांभीर्य कळलं होतं. त्याच्यामुळे त्यांनी मला चॉईस दिला होता की काय करायचं आहे, आपण कंटिन्यू करायचं आहे का यू वॉन्ट टू कम बॅक. तुला यायचं असेल तर आमची काहीच हे नाही आहे, कारण तू स्वतःच्या पायावर उभी आहेस आणि असं खूप काही बिघडलेलं नाही आहे. तर मी म्हटलं नाही की मला करायचं आहे कंटिन्यू हे. तर मग मला वडिलांनी सांगितलं हे जर तुला करायचं असेल तर यू हॅव टू डू इट होल हार्टेडली. म्हणजे तू त्याच्यावर उपकार म्हणून नाही काही करायचं, हे करायचं आहे ते तुझ्यासाठी करायचं आहे, तुझ्या संसारासाठी करायचं आहे. त्याच्यामुळे ना मी हा डोळसपणे कुठेतरी मला असं वाटतं चॉईस घेतलेला होता. म्हणून कदाचित ना मी आलेल्या अडचणींकडे म्हणजे अडचणी न मानता कदाचित मी माझ्या पुढची आव्हानं म्हणून मानू शकले असेन असं मला वाटतं. हो, कारण अडचणी एक का आल्या नाही, अनेक आल्या. म्हणजे 87 मला वाटतं 86-87 सालापासून, हो 86 सालापासून 85 ॲक्च्युली 85 म्हणजे 22 वर्ष, 22 नाही 32 वर्ष, सॉरी 32 वर्ष आज या सगळ्या प्रवासाला झाली. तुला तुझ्या दृष्टीनं खूप कसोटीचा असा क्षण कुठला वाटतो ग? तसे ना माझ्यासाठी खूप आले कसोटीचे क्षण, पण आणि सुरुवातीच्या काळामध्ये मला ह्या गोष्टी थोड्या जड गेल्या. कारण मला खरं सांगायचं तर म्हणजे आम्ही केअरगिव्हरना शुभंकर म्हणतो. शुभंकर म्हणून माझा प्रवास माझा IPHची खूप संबंध आल्यापासून सुरू झाला. त्याच्या आधी मी एक आपलं लॉजिकली जे मला जमतंय, जे मला वाटतंय त्या पद्धतीने मी गोष्टी करत होते. म्हणजे स्किझोफ्रेनिया या आजारामध्ये ना 2 प्रकारच्या वृत्ती म्हणजे मला जे कळते त्याच्याप्रमाणे दिसतात. एक असतं ना थोडी डिप्रेसिव्ह टेंडन्सीज असतात, म्हणजे त्याच्यामध्ये हॅल्युसिनेशन्स आणि डिल्युशन्सच्या भरामध्ये आत्महत्या करण्याकडे शुभार्थीचा कल असतो. शुभार्थी म्हणजे पेशंट. हां, ॲक्च्युली पेशंटला थोडं निगेटिव्ह हे आहे आणि शुभार्थी म्हणजे जो स्वतःचं शुभ करायला निघाला आहे, म्हणून आम्ही शुभार्थी हा शब्द वापरतो. आणि त्यांच्या प्रवासात मदत करणारे म्हणून शुभंकर. हां, तर त्यावेळेला तर आणि दुसरे असतात की जे व्हायलंट होतात आणि ॲग्रेसिव्ह होऊन दुसऱ्यावर हल्ला करू शकतात, करतात असं नाही. तर माझ्या मिस्टरांच्या थोड्या डिप्रेसिव्ह टेंडन्सीज आहेत. तर त्यांनी 1994 सुइसाईड अटेम्प्ट केला होता. म्हणजे मला असं वाटतं की पुढच्या प्रवासासाठीच कदाचित ते त्याच्यातनं वाचले असतील. रनिंग ट्रेनमधनं त्यांनी उडी मारली होती आणि त्याच्यामध्ये बाकी काही नाही, फक्त पायावर निभावलं होतं. त्या आवाजांच्या आधिपत्याखाली त्याने ते वर्तन, ॲक्च्युली आवाजांच्या आधिपत्याखाली. आणि हे आवाज जे कानामध्ये येतात ना ते खूप ॲब्युझिव्ह असतात, म्हणजे तुमच्याबद्दल खूप वाईट साईट बोलतात, म्हणजे कधीच तुमच्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. आणि त्यांच्या बाबतीमध्ये असं झालं होतं की त्यांच्या ज्या काउन्सिलर म्हणजे आम्ही 1-2 सेशन डॉक्टर अनुराधा सोनींकडे गेली होती आणि डॉक्टर तर ते ना त्या आवाजामध्ये त्यांच्याशी बोलत होते की दे वेअर टॉकिंग पॉझिटिव्हली अबाउट हिम की तू चांगला आहेस, तू चांगला आहेस, आणि म्हणून ते खूप तग धरून होते. पण सडनली ना ते दोघंही त्यांच्याबद्दल वाईट बोलायला लागले.
म्हणजे आज मी तुम्हाला बोलताना जितकं स्पष्ट ऐकू येतंय ना तेवढं त्यांना ते स्पष्ट ऐकू आलं आणि मग त्यांना वाटलं की नाही आता सगळं संपलं, म्हणजे ह्यांच्या दृष्टीने पण वाईट आहे म्हणजे मी वाईटच आहे. आणि मग दुसरे आवाज त्यांना सांगायला लागले की तू मरून जा, मग मी तुझ्या फॅमिलीचं सगळं करीन वगैरे वगैरे असं. आणि त्याच्या खाली त्यांनी ॲक्च्युली उडी मारली. या सगळ्यामध्ये तुला एक मुलगी. हो. हां, त्या मुलीला तू या सगळ्या अडचणींना तोंड देता देता तिला कसं तयार केलंस? कसं आहे ना ॲक्च्युली म्हणजे अजितचा आजार वेगळा आणि अजितचा स्वभाव वेगळा. हां हां, म्हणजे अजितचा स्वभाव खूप छान आहे, म्हणजे खूप केअरिंग आहेत, खूप काळजी घेतात. म्हणजे ज्या वेळेला हा आजार नसतो त्यावेळेला ते खूप काळजी घेतात आणि त्याच्यामुळे ना ह्या सगळ्या गोष्टी तिच्या नजरेसमोरच घडत होत्या. म्हणजे कधी कधी बाबा खूप विचित्र वागतात, बाबा खूप चिडतात पटकन, म्हणजे हे काय, हे तिच्या मनामध्ये काहीतरी ते अँटिसिपेट करतच असेल. म्हणून मी ना हळूहळू तिला सांगायला सुरुवात केली की अगं जसा आपल्याला ताप येतो शरीराला तसा हा मेंदूचा ताप आहे, म्हणजे तिला समजेल अशा भाषेमध्ये. तर मग ना अशा वेळेला मग तू काय करायचंस की मग अशा वेळेला तू जरा थोडंसं बाबांच्या कलानी घेत जा तुझे. आणि ना खरंच माझी मुलगी पण खूप समजूतदार आहे, म्हणजे ती कदाचित थोडी त्यांच्या वळणावर गेली आहे, त्याच्यामुळे समजूतदार आहे ती, म्हणजे आणि मॅच्युअर झाली मला असं वाटतं ह्या सगळ्यामुळे ती. आणि मग तिला मी असं सांगायला सुरुवात केली की असं आहे. आणि मग जशी जशी ती मोठी होत गेली तसतसं मग तिला मी तिच्या वयाला योग्य अशा तऱ्हेने मी तिच्याशी संवाद साधायला लागले. आणि एरवीचं त्यांचं वागणं तिच्याशी छानच असायचं, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या दोघांमध्ये पण खूप छान नातं आहे, वडील मुलगी. आणि दुसरं म्हणजे ना आजार जरी असेल ना तरी त्यांची जी काय म्हणतात त्याला कर्तव्य भावना होती ना ती खूप प्रखर आहे आणि होती आणि आहे सुद्धा. त्याच्यामुळे ना माझ्या मते मला सगळं सोपं गेलं की म्हणजे ह्या सगळ्या प्रवासामध्ये सुद्धा त्यांनी तिच्या शिक्षणाकडे किंवा तिच्या नोकरीकडे तिच्या सगळ्याच गोष्टींकडे खूप सजगतेने बघितलं आणि खूप चांगली मदत मला केली तिला वाढवायला. आणि आज तुझ्या मुलीचंही लग्न झालं? हो, माझ्या मुलीचंही लग्न झालं. इथे आजार आला का मध्ये? नाही आला. म्हणजे ॲक्च्युली माझ्या मुलीचं लव्ह मॅरेज आहे आणि आम्हाला खूप खरं तर भीती वाटत होती की हे कळलं तर काय होईल, कारण त्याचे वडील डॉक्टर आहेत, त्याच्यामुळे आम्हाला ही खूप भीती वाटत होती. पण म्हणजे नशिबाने मला जावई पण खूप समजूतदार मिळाला, मयंक नाव त्याचं. म्हणजे ह्यांचा इन्सिस्टन्स होता, ते कलकत्त्याला असतात, आम्ही कलकत्त्याला त्याच्या आईवडिलांना भेटायला जाणार होतो. तर ह्यांचा इन्सिस्टन्स होता की नाही आपण जायच्या आधी आईवडिलांना कळलं पाहिजे. तर तो म्हणाला की बाबा सब मेरे ऊपर छोड़ दो आप. आणि आम्ही तिथे भेटायला गेलो काय, ती पण माणसं खूप छान आहेत, सगळी बोलणी वगैरे बोलणी म्हणजे काय जस्ट हाय हॅलो, कारण त्या दोघांनी ठरवलेलं होतं, आम्हाला ठरवण्यासाठी काहीच नव्हतं. आम्ही परत आलो. ह्यांनी पहिला प्रश्न केला की काय तू सांगितलंस का आईवडिलांना? तर तो म्हणला नाही मैं बोल देता हूँ. म्हणजे त्यांनी पण इतका समजूतदारपणा दाखवला. तो म्हणाला की मी आधीच स्किझोफ्रेनिया आहे असं सांगण्यापेक्षा त्यांना अनुभव देत आणि मग मी सांगतो. हां, आणि मग त्याच्यावरनं त्यांचं पण बोलणं खूप छान झालं. ते डॉक्टर आहेत, पेडियाट्रिशियन आहेत. ते म्हणाले की ठीक आहे सगळ्यांना आजार असतात आणि इट इज वेल मेंटेन्ड, तर मग आपल्यामध्ये कशाला ह्या सगळ्या गोष्टींचा अडथळा आला पाहिजे. आणि मला सांगायला खूप छान वाटतं की लग्न झाल्यावर दिवाळीला जेव्हा ते आले होते त्यावेळेला त्यांनी होऊन ह्यांची प्रिस्क्रिप्शन्स बघितली, कुठली औषधं घेत आहेत, काय आहेत, ह्यांनी त्रास होतोय का, आणि होत असेल तर मग कसं तुम्ही म्हणजे खूप त्यांनी जेन्युअनली ह्या सगळ्या, म्हणजे मला असं वाटतं की मला आणखीन एक सपोर्ट तयार झाला. वा वा वा. यशो, आजाराशी सामना करत करत त्या ऑपरेशनच्या नंतर तू जरा आधी छान होतीस ती अजून छान झालीस. हां, तर हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप तयार करावा ही कल्पना कशी आली? ॲक्च्युली मी ऑपरेशनहून जेव्हा पुण्याला परत आले तर तेव्हा असं एकीकडे मनात अशी भावना होती, अरे किती छान, आता काही प्रॉब्लेमच उरला नाही, आता एपिलेप्सीचा प्रॉब्लेमच नाही, आता फिट नाही येणार, आता हे नाही होणार वगैरे, आणि आता काही प्रॉब्लेम उरला नाही असा विचार करत मी खिडकीत बसले होते. तर तेव्हा मला खाली मुलं खेळताना दिसली. तर त्यातला एक मुलगा बघताना मला आठवलं की अरे ह्याला पण एपिलेप्सीचा त्रास आहे.
आणि मग मला आठवत गेलं की अरे तर आपल्या माहितीतला तो अमुक तमुक आहे, त्याला पण त्रास आहे, मग त्याला पण आहे असं सगळं आठवत गेलं. किंवा खूप पूर्वी ठाण्याला कॉन्फरन्स अटेंड केली होती, तेव्हाची सगळी उदाहरणं आठवली की कितीतरी अजून जणांना एपिलेप्सीचा त्रास आहे. मग माझ्या मनात विचार आला, मग मी असा कसा विचार करते की आता सगळे प्रॉब्लेम संपले. म्हणजे हा किती चुकीचा आहे की आपला एक प्रॉब्लेम सुटला तरी आपण त्यातनं आता तो विसरून जाऊन कसं चालेल असं माझ्या मनात आलं. आणि म्हणून माझी सर्जरी झाल्याच्या 1 महिना व्हायच्या आधीच मी ठरवलं की एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरू करायचा. आणि ह्यासाठी मला घरातून एक खूप मोठी बॅकग्राऊंड लहानपणापासूनच आहे की एक सोशल वर्क ह्या विषयावरची किंवा संस्था सुरू करणे किंवा एखादी ॲक्टिव्हिटी सुरू करणे हे मी लहानपणापासून बघतच होते. पण तरीसुद्धा आता इथे माझ्या शेजारी जो आनंद काका बसला आहे तर त्याची एक खूप मोठी मदत झाली. ती स्टोरी मी सांगते की जेव्हा माझ्या मनात आलं की एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरू करायचा तर तेव्हा मी डोक्याचा टक्कल असताना सगळंच हे असताना एक गाडी करून एकटी ठाण्याला गेले, आनंद काकाकडे गेले आणि त्याला सांगितलं की माझ्या मनात आलं आहे की एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरू करायचा. तर आनंद काकांनी पहिलं काय केलं तर मला 1000 रुपये काढून दिले आणि म्हटला की तुझ्या NGOला माझी पहिलं डोनेशन, आता सांग काय काम करायचं आहे. तर आनंद काका ते लाख मोलाचं डोनेशन मी अजून जपून ठेवलं. मग आनंद काकांनी खूप छान माहिती दिली की कसं आपण सपोर्ट ग्रुप सुरू करू शकतो किंवा एपिलेप्सीला कसली गरज आहे वगैरे. आणि मग तिथून मी लगेच त्याच गाडीनी ग्रँड रोडला गेले, कारण मी इंटरनेटवर बघितलं होतं की मुंबईला डॉक्टर प्रवीणा शहा एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप चालवतात आणि त्या दिवशी त्यांची मीटिंग होती, ती अटेंड करायला मी गेले. तर तिथेसुद्धा जाताना म्हणजे तो त्यांच्या त्या ग्रँड रोडच्या शाळेचा जो जिना चढताना मी असे घाबरले होते तेव्हा खूप की अरे जायचं का नाही पुढे. म्हणून मी थोडासा 2 पायऱ्या उतरले आणि मग विचार केला की नाही जाऊ दे जाऊयात आणि म्हणून वर गेले. मग प्रवीणा शहांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि त्यांनी एक गोष्ट मुख्य सांगितली की एपिलेप्सी सपोर्ट ग्रुपच्या मीटिंग कधी हॉस्पिटलमध्ये किंवा कुठल्या डॉक्टरांच्या केबिनमध्ये घेऊ नको, ती न्यूट्रल जागी घे, नंतर NGO काढून त्याच्या अंडर घे आणि त्याला एक सामाजिक हे दे असं मला डॉक्टर प्रवीणा शहांनी सांगितलं. आणि आनंद काकांनी अर्थात तसंच सांगितलं होतं आणि त्याचा मला खूप उपयोग झाला. म्हणून माझी पहिली मीटिंग मी 22 फेब्रुवारी 2004 या दिवशी पुण्यात कर्नाटक हायस्कूलचा हॉल घेऊन तिथे अरेंज केली होती. तर त्या दिवशी मला एक तर लिहायला आवडतं, त्यामुळे मी आधीच एक लेख लिहिला होता एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप ह्याविषयी आणि तो सकाळमध्ये दिला होता आणि खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर दिला होता. तर असं दिलं होतं की पहिली मीटिंग आणि ह्या दिवशी इतक्या वाजता इथे होणार आहे. तर मी जेव्हा त्या मीटिंगसाठी निघाले तर मी घाबरले होते. मी बाबाला म्हटलं की अरे समजा कोणी नाहीच आलं तर काय करू. तर बाबा म्हटला की एक पेशंट जरी आला तरी 2 माणसांमध्ये सपोर्ट ग्रुप मीटिंग होऊ शकते, त्यामुळे. आणि बाबा म्हणता जरी कोणी नाही आलं तर आम्ही घरचे बोलायला तो आमची मीटिंग आहे. तर त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे. पण तरीसुद्धा पहिल्या मीटिंगला 40 जण आले होते आणि त्या सगळ्यांना इतकी गरज होती कारण आत्तापर्यंत पुण्यात कधी एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप चालवलाच गेला नव्हता आणि नुसतं एपिलेप्सी हा शब्द वाचूनच ते आले होते. कारण लोक इतके सफर होत असतात की आपल्या आजाराविषयी कुठे थोडं जरी वाचलं तरी लगेच ताबडतोब फोन करतात, येतात वगैरे. तर पहिल्याच मीटिंगला 40 आले आणि नंतर तर ती संख्या वाढतच गेली आणि पहिल्यापासूनच मी सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि मी सगळ्यांना पहिल्याच मीटिंगमध्ये सांगितलं की मलाही माहीत नाही आपण काय करायचं या सपोर्ट ग्रुपमध्ये, आपण सगळे मिळून काहीतरी करू. आणि तेव्हापासून ते बरेच जण आमच्या ह्याला जॉईन झाले, आमचा कोअर ग्रुप तयार झाला, अनेक पालक, पेशंट सगळेजण. आणि तेव्हापासून आम्ही सगळे मिळून ठरवायला लागलो की कसली गरज आहे आणि पण काय ॲक्टिव्हिटी करायच्या. 13 वर्ष झालीत. हां, ह्या 13 वर्षामध्ये तुमच्या सपोर्ट ग्रुपमध्ये आज किती मेंबर्स आहेत ग आज? आता मेंबर म्हणायला गेलं तर प्रत्येक मीटिंगला एक 25-30 तरी जण येतात किंवा काही वेळा 40-50 पर्यंत पण संख्या जाते. टोटल रजिस्टर्ड मेंबर किती? कधी पण काय होतं माहिती का की काही जण समजा 6 महिन्याले 1 वर्ष आले तर त्यांची कधी कधी गरज संपते म्हणजे कमी होते गरजेप्रमाणे की त्यांना जॉब लागलाय, नोकरी लागली, काही किंवा लग्न झालं, मग तोपर्यंत दुसरे नवीन आपले एपिलेप्सी मित्र आलेले असतात, मग ते जॉईन होतात. त्यामुळे ही संख्या तशी रोटेटिंग राहते असं मला वाटतं. काय काय ऍक्टिव्हिटीज करता तुम्ही? आम्ही एक तर मुख्य ॲक्टिव्हिटीमध्ये दर महिन्याचा एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप मीटिंग की ज्याच्यात आम्ही वेगळी लेक्चर्स ठेवतो किंवा शेअरिंग मीटिंग ठेवतो, हे तर कॉमन आहे, सगळ्याच जण घेतात. पण मग आम्ही असं ठरवलं की वेगळ्या ॲक्टिव्हिटी करायच्या, तर आम्ही एपिलेप्सी मॅरेज ब्युरो सुरू केला. ते कसं सुरू केलं हे मी सांगते. याचं कारण असं झालं की आमच्याकडे अशा खूप केसेस यायच्या की ज्यांची लग्न मोडली आहेत की एपिलेप्सी आहे हे सांगितलं नाही आणि म्हणून लग्न झाल्यावर जेव्हा पाहिलं
तर तेव्हा लग्न मोडलं. तर मी अशी 20-25 तरी मी असे कपल्स पाहिले की ज्यांची लग्न मोडली आहेत की एपिलेप्सी हे कारण असल्यामुळे. काही जण न सांगता करायचे, काही जणांनी सांगितलं जरी असलं एपिलेप्सी आहे तरी त्याची सिव्हिअरिटी कोणाला माहिती नसायची, किंवा काही मुलींच्या तर पूर्ण अटॅक्स कंट्रोलमध्ये होते, पण लग्न झाल्यावर सासूनी त्यांना गोळ्या थांबवायला लावल्या आणि म्हणून त्यांना फिट आली, आणि ते लव्ह मॅरेज असूनही नवऱ्याने लगेच घरी आणून सोडलं. म्हणजे तुम्ही चक्क वधूवर मेळावाच केलात? हो. हां, बरं, किती लोक आले त्याला? तर असा आम्ही वधूवर मंडळ सुरू केल्यावर आधी 100पेक्षा जास्त जणांनी जेव्हा नावनोंदणी सुरू केली तेव्हा आम्ही म्हणलं की मेळावा घेणं गरजेचं आहे, म्हणून पेपरमध्ये वगैरे सगळीकडे लेख दिले आणि हा मेळावा अरेंज केला. तर प्रत्येक मेळाव्याला आमच्याकडे 250 वगैरे लोक येतात, पण त्याच्यात म्हणजे 21 मुली, 28 मुलं आणि त्यांचे पालक वगैरे अशी साधारण संख्या असते. आत्तापर्यंत आम्ही 4 मेळावे घेतलेत पुण्यात, आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की जसं मगाशी ते बॅनर होतं की एपिलेप्सी वधूवर मेळावा, तशी मोठमोठी बॅनर्स आम्ही डेक्कन किंवा पुण्यातल्या सगळ्या एरियात लावतो. आणि डॉक्टर प्रदीप दिवटे पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून आले होते, तर तेव्हा ते म्हणले की एक काळ असा होता 50 वर्षापूर्वीचा किंवा 25 वर्षापूर्वीचा की एपिलेप्सी हा शब्दसुद्धा लपवला जायचा, आणि आज तुम्ही एपिलेप्सी वधूवर मेळावा असं बॅनर सगळीकडे लावताय, हे खूप छान वाटतंय. तर आता मला सांगायला अतिशय आनंद होतो की आजपर्यंत आमच्या ह्याच्यातनं 25 लग्न जमली आहेत आणि ते खूप मजेत आहेत. वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. या सगळ्या सपोर्ट ग्रुपच्या मूवमेंटमधून या 13 वर्षामध्ये तू आता एपिलेप्सी एज्युकेटर झालीस. एपिलेप्सीच्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये पेशंट्सचा व्हॉइस म्हणून आज जगभर यशोला बोलवलं जातं. हो, ह्या संदर्भातला जो रिसर्च आहे त्या रिसर्चमध्ये रिहॅबिलिटेशनच्या आज बघा 7th जॉईंट ॲन्युअल कॉन्फरन्स एपिलेप्टिक असोसिएशनची, हे सगळं करत असताना तू कशी काय बदललीस ग? ॲक्च्युली मी इमॅजिनही करू शकत नाही की मला जर एपिलेप्सी नसता तर मी काय झाले असते. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की मला हा आजार झाला आहे फार बरं झालं, की एकतर मी भानावर आले, माझे पाय जमिनीवर आले, नाहीतर कुठेतरी हवेत उडत गेले असते असं वाटतं. तर आपल्याला एखादा आजार झाला की आपण जमिनीवर येतो, आणि त्याच्यातही घरचं पाठबळ म्हणजे एका प्रकारे असं की आईबाबांनी कॉर्पोरेशनच्या शाळेत घातल्यामुळे मी ती रियालिटी पण एकीकडे बघत होते की काय समाज असतो आणि काय असतं. आणि एपिलेप्सीचा आजार झाल्यावर मग त्याच्याबद्दलचे गैरसमज किती आहेत, लोक कसं ट्रीट करतात, हे सगळं आपण बघत असतो, आणि त्यामुळे आपण एक व्यक्ती म्हणून घडत जातो, आणि मला ते फार महत्त्वाचं वाटलं. हा बाबा आणि ताई. वा, म्हणजे हे तुला पाठिंबा देणारे म्हणजे कुटुंब. बाबा, ताई, आणि इथे मी आजीचा पण उल्लेख करेन. माझी आजी नुकतीच गेली, तर तिचा पण म्हणजे ती गेल्यानंतर आपल्याला गोष्टी रिअलाइज होतात, तसं ती किती माझ्यात भिनली होती हे ती गेल्यानंतर मला खूप जाणवलं. क्या बात है, क्या बात है, फॅन्टॅस्टिक. पुढचे प्लॅन्स काय? पुढचे प्लॅन म्हणजे आम्ही आत्ता ऑलरेडी एक करतो, ते क्विक सांगते की आम्ही मेडिसिन प्रोजेक्ट करतोय. तर ते म्हणजे गरीब लोकांना औषध मदत योजना. कारण एपिलेप्सी असते, तुम्हाला वर्षानुवर्ष औषधं घ्यावीच लागतात, पण अशी अनेक माणसं असतात की ज्यांना हे परवडत नाहीत. तर त्यामुळे आम्ही एपिलेप्सी औषध मदत योजना सुरू केली, आणि त्याचं कारणही तसंच झालं होतं की आमच्या काउन्सिलिंग सेंटरवर तशी गरीब माणसं यायची आणि आता आम्ही बघायचो. तर मला कधी त्या काळी असं रात्री झोप नाही यायची, आठवायचं की यांना औषधं नाही मिळत आहेत. तेव्हा तूच सांगितलं होतं की इतकं इन्व्हॉल्व नाही व्हायचं, की आपली रात्रीची झोप शांत पाहिजे. मग मी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये लेख दिला होता की अशी अनेक एपिलेप्सीची माणसं असतात की ज्यांना औषधं खर्च परवडत नाही, आणि एपिलेप्सीचा ॲव्हरेज खर्च महिन्याला 1000 रुपये असतो. तर म्हणून मी पेपरमध्ये आवाहन केलं की तुम्ही जर आम्हाला 12,000 रुपयाची देणगी दिलीत तर आम्ही एका व्यक्तीच्या 1 वर्षाची औषधं आम्ही देऊ शकतो. आणि मला आपल्या समाजावर खूप विश्वास आहे, कारण समाज जेव्हा चांगलं काम बघतो तेव्हा तो देणगी देतो, असा मला विश्वास आहे. तर मी हा जेव्हा लेख दिला तर तेव्हा मला खरोखर लोकांनी देणग्या दिल्या, आणि आम्ही 20 पेशंटना औषधांची मदत करणं सुरू केलं. तरी आम्ही बघून घ्यायचो की त्यांना खरंच गरज आहे ना, खरंच गरीब परिस्थितीतले वगैरे. तर ती मदत सुरू केली, आणि मग नंतर मागच्या वर्षी काय झालं की त्या पण देणग्या थोड्या कमी होत गेल्या होत्या. मग मी ऑक्टोबर 2016मध्ये फेसबुकवर मी एक मोठी पोस्ट लिहिली होती की आम्ही काय कामं करतो, आम्हाला देणग्यांची गरज आहे, आणि ही ॲक्टिव्हिटी औषध मदत योजना, आणि आमचे खाली बँक डिटेल्स दिले. तर मला सांगायला खूप आनंद होतो की मला खूप छान रिस्पॉन्स मिळाला आहे फेसबुकवर सगळ्यांकडून. आणि फेसबुकवर
पेपरचं माझं वाचून मला बजाज कंपनीकडनं सुद्धा फोन आला आणि तर ते म्हणाले की आम्ही तुमच्या ह्या औषध मदत योजनेसाठी 100 पेशंटच्या औषधांची मदत करतो, म्हणून त्यांनी ती देणगी दिली. वा, म्हणजे हे एका बाजूला सपोर्ट ग्रुपचं काम चालू आहे, हो. दुसऱ्या बाजूने तू आता एपिलेप्सी काउन्सिलर झाली आहेस, ऑफिशियली एपिलेप्सी एज्युकेटर झाली आहेस, आणि आता क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये सुद्धा MA करते. आणि तू आता हे काउन्सिलिंगचं कामही करतेस. हो. ते कुठे कुठे करतेस? मी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये न्यूरो काउन्सिलर म्हणून काम करते. तर तिथे माझ्याकडे एक तर जास्तीत जास्त एपिलेप्सीचे पेशंट येतात, पण इतर न्यूरोलॉजी रिलेटेड सुद्धा येतात. तर सांगायची गोष्ट अशी की दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये 2 वर्षापूर्वीपासून ब्रेन सर्जरीज सुरू झाल्यात एपिलेप्सीच्या. तर अनेक लोकांना त्याची भीती असते, किंवा मगाशी जसं या म्हणाल्या की प्रत्यक्ष मी जेव्हा बोलते पेशंटशी तर तेव्हा त्यांना हे माहिती, सर हे उदाहरण आहे आपल्या पुढे, तर मग ही सर्जरी काहीच भीतीदायक नाही आहे असं त्यांना इतकं हे वाटतं. आणि शिवाय काउन्सिलिंगची पण गरज असतेच. तर ते सगळं झाल्यावर लोक तयार होतात सर्जरीसाठी. आणि काल आमचा खूप मोठा प्रोग्राम झाला, तर कारण आमच्या 100 सर्जरीज पूर्ण झाल्या, तर त्या 100 जणांना आम्ही बोलवलं होतं. आणि काल जेव्हा त्यांची मीटिंग झाली, त्यात शेअरिंग करायला जेव्हा ते पालक किंवा ते एपिलेप्सी मित्र पुढे येत होते ना, तेव्हा त्यांना रडूच येत होतं. कारण ते म्हणत होते की आज मी असा पायावर उभा आहे तर या सर्जरीमुळे. तर हा जो आनंद आहे ना, हा आनंद काका मला फार मोठा वाटतो. म्हणजे तुम्हाला लाखो रुपये द्या, करोड रुपये त्या, कशात तो येत नाही. हा आनंद फार महत्त्वाचा वाटतो मला आणि तो मी एन्जॉय करते. क्या बात, क्या बात. वा वा यशो. विद्या, आता तुझी कहाणी आपण थोडक्यात पाहिली. तुला या बालमधुमेहींसाठी काम करावं असं का वाटलं? माझ्या घरच्या सपोर्टमुळे जरी मी सहजपणे तो स्वीकारलेला असला तरी डायबेटीसची उपाययोजना जी आहे की दिवसातनं 4 वेळेला इन्सुलिनचं इंजेक्शन घेणं, 4 वेळेला साखर तपासणी करणं आणि सतत असलेली हायपोग्लायसिमियाची म्हणजे रक्तातली साखर गरजेपेक्षा कमी झाल्यावरची जी अवस्था होते त्याला हायपो म्हणतो आपण. बरोबर. तर त्याची एक प्रकारची भीती आणि समाजामध्ये मान्यता किंवा अवेअरनेस नसल्यामुळे त्यांचा बघण्याचा एक प्रकारचा दृष्टिकोन हा जो आहे तर तो खूप अवघड गोष्ट आहे ही. बरोबर. म्हणजे इतकं सहज सोपी गोष्ट नाही आहे ती. तर माझा स्वीकार झाला, पण मी जेव्हा ट्रीटमेंटसाठी जात होते युनिटमध्ये त्यावेळेला तिथे जेव्हा बाकीचे मुलं, त्यांचे पालक यांच्या ज्या अडचणी मी बघत होते की ओके डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे, सांगितलेलं आहे की हे इन्सुलिन इतक्या वेळेला घ्यायचं आहे, पण ते घेताना येणाऱ्या टेक्निकल अडचणी, आर्थिक अडचणी, म्हणजे औषधाच्या पलीकडच्या ज्या गोष्टी म्हणतो आपण, जो ॲक्सेप्टन्स त्या पालकांमध्ये येणं आवश्यक आहे आणि सामाजिक ॲक्सेप्टन्ससुद्धा आपण जो म्हणू, त्या सगळ्या गोष्टी ह्या अडचण ठरतात ती औषध उपाययोजना अंमलात आणताना. ॲक्च्युअली इन्सुलिन हे या टाईप 1 मुलांसाठी सर्वायवलसाठी म्हणजे ते नीड इन्सुलिन फॉर सर्वायवल, पण ही दाहकता त्या पालकांना नसते, माहीत नसते. त्यामुळे काही वेळेला त्यांचा खूप कॅज्युअल अप्रोच असतो की ठीक आहे इंजेक्शन सांगतायत का हे, आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ, दुसरं काहीतरी उपाय बघू. तर त्यावेळेला मी त्यातनं गेलेली असल्यामुळे मला हे जाणवत असतं की हे चुकतायत. एका बाजूने कळत असतं की त्यांच्या भावना पण बरोबर आहेत. कोणाला छान वाटेल आपल्या 2 वर्षाच्या मुलाला 4दा इंजेक्शन टोचायला किंवा सारखी साखर तपासायला, पण ते गरजेचं आहे. आणि हे पटवून देण्यासाठी आपण काहीतरी तिथे मदत करू शकतो असं मला वाटायला लागलं. सपोर्ट ग्रुप ॲक्च्युली होता आधीपासून, कारण सरांची तो ॲटिट्यूडच तो होता की इथे ग्रुप सपोर्टचे आहे, पण तिथे मी सक्रिय झाले. आणि हे सपोर्ट ग्रुपची काही चित्र मला पण म्हणजे ह्या मुद्द्याकडे आपण येऊ त्याच्या आधी विचारायचं आहे की ठीक आहे तुझा चेहरा छान हसरा आहे, तुझा ॲक्सेप्टन्स करण्याचा स्वभाव आहे, पण हा सगळा डायबिटीस मॅनेज करता करता तुझ्या वैयक्तिक लेव्हलवर तुला काही असा हतबलतेचा क्षण आला का गं? तसा येऊ दिला नाही मला कदाचित माझ्या सपोर्ट सिस्टीममुळे. म्हणजे माझे मित्रमैत्रिणी आणि फॅमिली आणि अगदी इन्क्लुडिंग माझा मुलगा. म्हणजे मी जे आत्ता हायपोचा उल्लेख केला, म्हणजे माझ्या लेखी हायपो हा एकच गोष्ट अशी मला वाटते की जी नको डायबिटीसमध्ये. हायपो म्हणजे रक्तातली साखर गरजेपेक्षा कमी होणे. म्हणजे आपल्या शरीराला ॲक्च्युअली साखरेची गरज आहे पण ती प्रमाणात. तर ती जर कमी झाली 80पेक्षा 70पेक्षा कमी झाली तर आपला कंट्रोल जातो,
आणि म्हणजे चक्कर येते, बेशुद्ध अवस्था येते, काही आपल्या बिहेवियरवरती आपला कंट्रोल राहत नाही. आणि ती जी अवस्था असते त्यांनी जो एक सोशल स्टिग्मा येतो तो अतिशय वाईट असतो. मला वाटतं इथे हायपो होणारा बालमधुमेही आणि आपला एपिलेप्सी मित्र या दोघांची तिथे अडचण सारखी असते की स्वतःवरचा कंट्रोल जातो. बरोबर. आणि एका अर्थाने बघितलं तर जेव्हा स्किझोफ्रेनियाचा शुभार्थी हा जेव्हा त्याच्या आजाराच्या फेजमध्ये जातो तेव्हाही त्याचं स्वतःवरचं नियंत्रण जातं. म्हणजे तिन्ही आजारांच्या मध्ये स्वतःवरचं नियंत्रण जाणं हा एक समान धागा आपल्याला दिसतो. बरोबर. तर ती अवस्था नको वाटते. म्हणजे बाकी मला मधुमेहाने काही तुझ्या कामाकडे येऊया. तर तू हे काय काय करतेस, ग्रुप्स घेतेस? आता हा जो मधुमेह आहे हा इतर आजारांसारखा किंवा इतर ह्याच्यासारखी ह्याची ट्रीटमेंट नाही आहे की 8 दिवसाचा किंवा महिन्याचा कोर्स केला आणि रिपोर्ट नॉर्मल आले आणि औषधोपचार संपले, असं नाही आहे. तर आपल्याला हा आयुष्यभर ही मॅनेजमेंट करायची, 365 दिवस 24 तास. आणि खूप एज्युकेट करायला लागतं, खूप एज्युकेट करावं लागतं आणि ते वारंवार करावं लागतं की म्हणजे एकदा आपण माहिती दिली एखाद्या फॅमिलीला की असं इंजेक्शन घ्यायचं, ही साखर तपासायची, ही लक्षणं आहेत थायपोची, आणि तिथे संपत नाही. काही आपला मनुष्य स्वभावच असा आहे की काही दिवसांनी त्याचा प्रभाव कमी होतो, परत त्या गोष्टी नव्याने सांगाव्या लागतात. आणि आता ही जी नवीन टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये येते, पूर्वी सुई उकळून वगैरे असं इंजेक्शन घ्यावं लागायचं, मग डिस्पोजेबल सिरिंज आल्या, मग इन्सुलिनची पेन आली, आता इन्सुलिनचा पंप आहे. आता तुम्ही जो एक ह्याच्यामध्ये बघितलं, म्हणजे मी आता सध्या इन्सुलिन पंप वापरते. आणि ही सगळी गोड मुलं आहेत. हो. आणि खूप छान सांभाळतात. म्हणजे पालकांनाच काउन्सिलिंग जास्त करावं लागतं, मुलांमधला ॲक्सेप्टन्स हा खूप छान असतो आणि तिन्ही कॉमन आहे. आणि ही पण गोष्ट कॉमन आहे की जॉब सॅटिस्फॅक्शन. म्हणजे समजा मला मधुमेह झाला नसता तर मी या बाजूला वळले नसते. ॲक्च्युली डायबेटीसमुळे माझ्या आयुष्याला काहीतरी ध्येय मिळालं, दिशा मिळाली. अदरवाईज मी माहीत नाही, एखादी नोकरी केली असती, कदाचित जास्त पैसे मिळाले असते. मला एक मुद्दा इथे उल्लेख करावा असा वाटतो. डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडियातर्फे विद्याला डायबिटीस यशस्वी सहजीवन 25 वर्ष याबद्दल सुवर्ण पदकाची मानकरी विद्या ठरलेली आहे. अस्मिता, आता तुझ्या कामाकडे येऊ. तू पहिल्यांदा शुभंकर होतीस, केअर गिव्हर होतीस, पण स्वतःच्या अडचणीच्या पलीकडे जाण्याचा तुझा प्रवास कधी कसा सुरू झाला? मी IPH म्हणजे पहिल्यांदा माझा IPHची संबंध डॉक्टरांशी पहिला आला ट्रीटमेंटसाठी म्हणून. मग त्याच्यानंतर दुसरा आला की माझी मुलगी टेबल टेनिस खेळायला लागली, म्हणून ज्या वेळेला स्पोर्ट्स काउन्सिलिंग सुरू केलं, माझ्या मते अश्विनीची पहिली बॅच होती स्पोर्ट्स काउन्सिलिंगची, म्हणून तो आणखीन जास्त म्हणजे वेगळ्या पद्धतीने आला. आणि मग मी नोकरी सोडली 1996ला मी नोकरी सोडली. मग त्याच्यानंतर मी डॉक्टरांना विचारलं की आता काय करू, म्हणजे नोकरी सोडली आहे, आता मला काहीतरी तुम्ही मार्ग दाखवा याच्या पुढे. ते म्हणले हिचं जरा 10वी होऊ दे, मग आपण बघू. मग 10वी नंतर मी मैत्र कम्युनिकेटर म्हणून IPHमध्ये जॉईन केलं. म्हणजे काय ते सांग. मैत्र म्हणजे एक टेलिफोनिक हेल्पलाईन आहे. म्हणजे आम्ही त्याला म्हणतो की फर्स्ट एड. म्हणजे तुम्हाला जर समजा कुठला त्रास होत असेल, त्याच्याबद्दल तुम्हाला बोलायचं असेल, तर तुम्ही आमच्या मैत्रला फोन करू शकता. तिथे ॲनॉनिमिटी आहे, आम्ही तुमचं नाव विचारत नाही, आम्ही तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने ऐकू शकतो आणि मग तुमच्या मदतीने आम्ही काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो. तर ते हेल्पलाईनचं कम्युनिकेटर म्हणून मी पहिली जॉईन झाले. आणि मी तिथे जॉईन झाल्यानंतर त्यावेळेला सविता म्हणून आमची एक कलीग आहे, तर तिने PhD करायला सुरुवात केली आणि तिचं थिसिस होता बर्नआउट इन केअर गिव्हर्स ऑफ स्किझोफ्रेनिया. आणि त्याच्या अंडर तिने फर्स्ट टाईम बऱ्याचशा केअर गिव्हर्सना एकत्र बोलवलं आणि तिने 8 सेशन्स घेतली. आमची सायको एज्युकेशनल वर्कशॉप्स होती ती. आणि त्यावेळेला ना खरं सांगायचं तर त्याच्यानंतर माझा हा प्रवास, म्हणजे आधी ना माझा आजाराशी सामना होता आणि नंतर मग माझी मैत्री झाली. कारण म्हणजे ना मला कळायला लागलं की मी नक्की काय करते आहे, अजित नक्की असं का वागतोय आणि मी काय केलं पाहिजे.
आणि त्याच्यानंतर आमच्या दोघांमधले संबंध खूप छान झाले. म्हणजे ही मला असं वाटतं स्किझोफ्रेनियाने दिलेली देण आहे मला, की आमचे नवरा बायको म्हणून पण संबंध खूपच छान झाले, म्हणजे मित्रत्वाचे झाले. मग जेव्हा आम्ही भेटलो एकत्र आणि मग खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली, मग आम्हाला असं वाटायला लागलं अरे वा छान वाटतंय. मग म्हटलं की नाही आपण आता हे रेग्युलर भेटलं पाहिजे. आणि अर्थात IPH म्हणजे सगळे दिग्गज तिकडे आहेत, डॉक्टर आहेत, थत्ते मॅडम होत्या, सोहनी मॅडम होत्या, मग सविता होतीच. मग म्हणाले चला आपण सपोर्ट ग्रुप चालू करू. म्हणजे ॲक्च्युअली आम्ही त्याचा अनुभव घेतला सपोर्ट ग्रुप तयार व्हायच्या आधी, की भेटल्याने नुसतं बोलल्याने आणि माहिती मिळाल्याने किती छान वाटतं. आणि मग म्हणून मग सपोर्ट ग्रुप चालू केला. मग सपोर्ट ग्रुप नंतर त्रिदल कसं आलं? हां, आणि मग सपोर्ट ग्रुपचं नाव पण छान आहे, सुहृद असं आमच्या सपोर्ट ग्रुपचं नाव आहे. आणि मग आम्ही ॲक्च्युली त्यावेळेला, म्हणजे मी हे 2002 सालचं सांगते, त्यावेळेला आम्ही महिन्यातनं 2दा भेटायचो. म्हणजे 2nd आणि 4th मंडेला, ट्यूजडेला भेटायचो, मंगळवारी भेटायचो. आणि ते भेटत असताना आम्ही एकमेकांशी बोलत असताना असं लक्षात आलं की म्हणजे त्यावेळेला मला असं वाटतं मी सगळ्यात लहान होते म्हणजे त्या ग्रुपला येणारी. आणि बहुतेक सगळे पेरेंट्स होते की ज्यांची मुलं अराऊंड 40 वर्षाची, 35-40च्या वर्षातले. म्हणजे आम्ही त्यांना मुलं म्हणतो, पण म्हणजे मी मुलं म्हटलं तरी दे ऑल आर 45+ ऑलमोस्ट. तर मग असं लक्षात आलं की हे काहीच करत नाही आहेत. आणि मग पेरेंट्सच्या खूप तक्रारी असायच्या की उठत नाही, दाढी करत नाही, कपडे चांगले घालत नाही, किंवा बाहेर जायलाच नको असतं. मग असं आम्हाला वाटायला लागलं की अरे आपण ह्या सगळ्यांसाठी का नाही काहीतरी करायचं. आणि म्हणून मग ती गरज म्हणून मग आम्ही एक ह्या मुलांसाठी ग्रुप चालू केला आणि त्याचं नाव त्रिदल, वर्कशॉप चालू केलं. आणि मग त्याच्यासाठी आम्ही मुलांना बोलवायला लागलो, रोज 2 ते 5 असं आम्ही बोलवायचो. आणि मग बोलवलं तर काहीतरी काम दिलं पाहिजे म्हणून काम करायला लागलं. अशी छोट्या प्रमाणात त्याची सुरुवात झाली. आणि आज त्याचं रूप काय? आज आमच्याकडे 20 शुभार्थी आहेत आणि खूप मोठी वेटिंग लिस्ट आहे. म्हणजे जागेच्या अभावी आम्ही सगळ्यांना नाही घेऊ शकत. ज्यावेळेला आम्ही हा ग्रुप सुरू केला त्यावेळेला आम्ही फक्त 3 केअरगिवर व्हॉलेंटियर्स होतो आणि 4 प्रोफेशनल होते. पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्याकडे 15 नॉन केअरगिवर व्हॉलेंटियर्स आहेत. म्हणजे ज्यांच्या घरामध्ये कोणी शुभार्थी नाही आहे पण त्यांना शुभंकर व्हायचं आहे, अशांना आम्ही नॉन केअर गिवर व्हॉलेंटियर. आणि ॲक्च्युली एकदा अशी मीटिंग झाली होती डॉक्टरांबरोबर आणि त्याच्यामधनं मग डॉक्टरांनी असं सजेस्ट केलं की आपण करू की सगळ्यांना इन्व्हॉल्व. आणि मग त्याच्यामुळे थोडंसं ना डिस्टिग्मटायझेशनला पण मला असं वाटतं आम्हाला मदत झाली. आणि तुम्ही आता किती प्रॉडक्ट्स बनवता? साधारण 30 प्रॉडक्ट्स तरी माझ्या मते असतील. कॅल्प्रो नावाची तुम्ही एक पावडर बनवता जी ब्रेकफास्ट सिरियल म्हणून वापरली जाते. तिचं उत्पादन साधारण किती किलोचं झालं गेल्या वर्षी? आम्ही ना ॲक्च्युली 2006 ज्या वेळेला नवीन जागे शिफ्ट झालं IPHच्या स्वतःच्या जागेमध्ये, त्यावेळेला आम्ही 10 किलो कॅल्प्रो बनवलेलं आणि आम्हाला वाटलं वा 10 किलो असं. पण आता आम्ही साधारणपणे महिन्याला 300 किलो आम्ही कॅल्प्रो बनवतो. म्हणजे जवळजवळ 4000 किलो तुम्ही बनवता. आणि तुमचे 30हून जास्त प्रॉडक्ट्स आहेत. आणि मला वाटतं 12 ते 13 लाखाचा टर्नओव्हर आहे यांचा. ह्यामधून ते शुभार्थींना पैसे देतात. म्हणजे आम्हाला आठवतंय आम्ही सुरुवातीला 6 महिन्यातनं एकदा मुलांना 500 रुपये वगैरे द्यायचो आणि आता साधारणपणे आम्ही ऑल्टरनेट मंथला आम्ही 50 ते 60,000 रुपये 20 जणांमध्ये वाटता तुम्ही. आता जागेची तुमची अडचण थोडीशी दूर होते, त्याच्याबद्दल सांग. म्हणजे IPHला ॲक्च्युली गव्हर्नमेंटकडनं लीजनी जागा मिळाली आहे. त्यांचं पूर्वी तिथे सेंटर होतं, एक सप्तसोपान म्हणून त्यांचं प्रोजेक्ट होतं की जे वृद्ध लोकांसाठी डे केअर सेंटर होतं. आणि खूप सुंदर जागा आहे आणि ती नुसतीच पडून होती. तर ह्या डॉक्टर सोनी मॅडम, गीता जोशी, थत्ते मॅडम ह्या सगळ्यांच्या मदतीने ती आता आम्हाला लीजवर मिळते. आणि म्हणजे आम्ही सुरू केलं ते बाल्कनीमध्ये आम्ही बसायचो काम करायला, ते आता आम्ही आमच्या 3 बेडरूम किचन एवढ्या आमच्या बंगल्यामध्ये जाणार आहोत आम्ही. 13 स्वतःची वास्तू आता त्यांच्या त्रिदलची कोऑपरेटिव्हची आता बनलेली आहे आणि पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही तिकडे जाणार आहात. हा हिचा एवढा मोठा प्रवास आहे की या प्रवासामध्ये जसं यशोला आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरती बोलवलं तसं अस्मिताने सुद्धा आयकॉन्स नावाची स्किझोफ्रेनियाची जी आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स असते तिथे केअर गिव्हर म्हणून तिने पोस्टर आणि स्वतःचं प्रेझेंटेशन केलं की जे सर्व प्रोफेशनल्सनी ऐकलं. त्यामुळे मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्हा तिघींसाठी
की त्या आजाराचं जे शास्त्रीय व्यासपीठ आहे तिथे तुमच्या कामाची दखल घेतली जात आहे. तुझ्यामध्ये काय काय बदल झाले या सगळ्या प्रवासात? मी जर पूर्वीची असते तर मी इथे बसलेच नसते. म्हणजे माझ्यामध्ये खरंच खूप बदल झाला. म्हणजे मी नेहमी म्हणजे अजितला म्हणते की स्किझोफ्रेनियामुळे तुझं नुकसान झालं करिअरचं, पण म्हणजे इट इज अ ब्लेसिंग इन डिस्गाईज. माझ्यामध्ये खूप फरक पडला. म्हणजे माझ्यामध्ये काही गोष्टी आहेत ह्याची मला कल्पनाच नव्हती. मी खूप रडकी आणि अशी भित्री होते खूप. पण म्हणजे ज्या वेळेला हे सगळं माझ्यावर आलं आणि मी जेव्हा हा चॉईस घेतला तेव्हा मग मला वाटलं की नाही, हे सावरायचं असेल तर कुठेतरी मला कणखर होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं मी माझी संवेदन क्षमता न गमावता मी बऱ्यापैकी कणखर झालेली आहे. आणि म्हणजे मला असं वाटतं की काही बाबतीमध्ये मला खरंच डॉक्टरांना क्रेडिट द्यायला आवडेल की म्हणजे मला हे कधीच वाटलं नव्हतं की मी ही इथपर्यंत करू शकेन. पण म्हणजे मी एक साधी केअरगिव्हर म्हणून आले, पण आज त्यांनी मला इथे आणून बसवलं. म्हणजे माझ्यातल्या क्षमता माझ्यापेक्षा त्यांना कळल्या असं मला म्हणायला वाटतं. सो थोडी रॅपिड फायरकडे येऊया आता. यशो, तुझ्यासाठी ऑड्सची व्याख्या काय? जी माणसं ज्यांना एपिलेप्सीचा कुणाला फिट आली त्यांना काही कळत नाही ना काय करावं, ती माणसं मला प्रतिकूल वाटतात. हां, म्हणजे ज्यांना कळत नाही आपण काय करावं, म्हणजे प्रतिकूलता समाजातच आहे. हो. हां, खूप मोठ्या प्रमाणात जी कमी व्हायला पाहिजे. विद्या, तुझ्या गोड चेहऱ्याचे रहस्य काय? आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन. आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोन. रोज इंजेक्शन घेताना स्वतःला काय सांगतेस? आपल्याला छान जगायचं असेल तर हे करायचं आहे, हे लागणार आहे. छान जगायचं असेल तर सांगणार आहे, एक सूर्याची गोळी, एक चंद्राची गोळी, एक सूर्याचं इंजेक्शन, एक चंद्राचं इंजेक्शन. वा. अस्मिता, मी जर तुला विचारलं व्हॉट कीप्स यू गोईंग तर तू काय म्हणशील? शुभार्थींच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद. वा. विद्या, तुला गोड खावंसं वाटतं तेव्हा तू खाते. डायबेटीस जरी असला तर प्रमाण खाणं हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मगाशी पण तुमच्या बोलण्यामध्ये हा उल्लेख आला की एक हा भाग आहे आपल्या आयुष्याचा. डायबेटीस म्हणजे संपूर्ण आयुष्य नाहीये. त्यामुळे आपल्याला बाकी आपलं आयुष्य जगताना डायबेटीस सांभाळायचं आहे. बरोबर बरोबर, हे लक्षात ठेवणं. यशो, एखाद्या व्यक्तीला जेव्हा फिट येताना तुझ्या समोर आता तू पाहतेस तेव्हा मी पळत पळत जाते मदत करायला. तिकडे कांदा आणि चप्पल नको. अजिबात नाही. म्हणजे हे अनेकदा झालेलं आहे. म्हणजे मला सगळेजण हसतात की तू जाते तिथे एपिलेप्सी जाते. तसं म्हणजे हे एकदा फ्लाईटमध्ये पण झालं की मी बसले होते आणि माझ्या शेजारच्या आईल सीटवर बसलेल्या एका बाईला फिट आली आणि तिला एअर होस्टेसनी अजिबात मदत केली नाही. फक्त तिथे पाणी आणि टिश्यू पेपर आणून ठेवला आणि निघून गेली. मी ताबडतोब अर्थातच उठून गेले आणि तिला पूर्ण मदत केली. तिला उलटी झाली, तिला सगळं मी मदत केली. तिच्या बॅगेतनं कपडे काढून दिले, सगळी मदत केली. तिला समजावलं की इट्स ओके वगैरे. तर हे किंवा असं कुठेही मी कौशिकी चक्रवर्तीच्या मैफिलीला गेले होते, तिथे सुद्धा माझ्या इथे बसलेल्या एका बाईला फिट आली तर लगेच गेले. त्यामुळे मी पळत पळतच जाते. म्हणजे एपिलेप्सी फॉलोज यू. ज्या वेळेला तुझ्या गटामध्ये, तुझा जो त्रिदलचा गट आहे त्या गटामध्ये एखादा नवीन शुभार्थी येतो तेव्हा ॲक्च्युली त्यावेळेला आम्ही त्याच्याशी माणूस म्हणूनच मी त्याच्याकडे बघते. कारण स्किझोफ्रेनियाचा म्हणजे शुभार्थी असा काही वेगळा नाही दिसत, तो तुमच्या माझ्यासारखाच असतो. त्याच्यामुळे जो आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर जो आदर आणि ज्या आदराने आपण बोलतो त्या आदरानेच आपण त्यांच्याशी, म्हणजे आम्ही तरी तिथे तसंच करतो. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. मला वाटतं या तिघींनी आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली. तुमच्या लक्षात आलं का, तिघींनीही त्यांच्या त्यांच्या वाट्याला आलेल्या आजाराचे आभार तर मानलेतच, पण शेवटी तर त्या म्हणाले की ती प्रतिकूलता नाहीच. म्हणजे हा आजार जर नसता तर आम्हाला अनुकूलताच आली नसती, अशा निष्कर्षाला आपण आलो. मला वाटतं तुम्ही तिघी आत्ता आम्हाला खऱ्या शांतादुर्गा दिसताय. हां, आणि म्हणून तुमच्याकडून आम्ही खूप काही शिकलो आहे. म्हणजे प्रतिकूलता, काल जितेंद्र म्हणाला होता त्याच्या सत्रामध्ये की अनुकूलता आणि प्रतिकूलता ह्या मनातच असतात
त्याचं एक अतिशय उत्तम उदाहरण तुम्ही तिघींनी आम्हाला दिलं. आणि स्वतःच्या प्रतिकूलतेवरती मात केली, तिथे तिघीही थांबल्या नाहीत. तर त्यांनी इतरांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला.